नमस्कार, मी संदीप देसाई. बेधडक मध्ये आपलं स्वागत. कृषी प्रधान देशात प्रत्येक सरकार जे सत्तेत येते त्यांचा दावा असतो की शेतकऱ्यांसाठी आमचं सरकार काम करणार आहे आणि सगळे राजकीय पक्ष शेतकऱ्यांसाठी काम करतायत. सत्तेवर येणारा प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक सरकार हे शेतकऱ्यांसाठी काम करतंय, तरीही शेतकऱ्यांचं आतापर्यंत कसं भलं झालं नाही हा खरंच मोठा संशोधनाचा विषय आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ही बातमी या राज्याला आता नवी राहिलेली नाही आणि खरंच सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत गंभीर आहे का? कर्जमाफी आणि मदतीच्या तुटपुंज्या रकमेवर शेतकरी तग धरणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या हमीभावाच्या गप्पा मारल्या जात आहेत त्यांचं काय झालं, या सगळ्यावर आज आपण बेधडक मध्ये चर्चा करणार आहोत. शेतकरी आत्महत्या थांबणार कधी? आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे आहेत, त्याचबरोबर शेतकरी नेते विजय जावंदी आहेत, धनंजय धोरडे पाटील जे शेतकरी आहेत. नेमकी शेतातली काय परिस्थिती आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले आहेत आणि दिगंबर दुर्गाडे जे शेतकरी सुद्धा आहेत, प्रगतशील आणि पुणे जिल्हा बँकेचे संचालक सुद्धा आहेत. या सगळ्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकी परिस्थिती काय आणि या आत्महत्यांना जबाबदार कोण आहे आणि यावरचा मार्ग काय. पण नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यात राजकीय उलथापालथ सुरू असताना जगाचा पोशिंदा बळीराजा मात्र जगण्यासाठी संघर्ष करत होता. सत्तेचा सारीपाट मांडला जात असताना दुसरीकडे 300 शेतकऱ्यांनी गळफास घेतलाय. ऑक्टोबर महिन्यातल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय. बघूया एक रिपोर्ट. ऑक्टोबर महिन्यातल्या अवकाळी पावसानं शेतकरी मोडून गेला. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकांची आणि निकालाची धामधूम सुरू होती. नोव्हेंबर महिन्यात कोण मुख्यमंत्री होणार, राज्याचा कारभार कोणत्या पक्षाचं सरकार करणार, यात नेते मंडळी गढून गेली होती. सरकार स्थापन झाल्यानंतर खाते वाटपाचा खेळ सुरू झाला. तर अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचा खेळ खल्लास केला. अवकाळी पावसामुळे पिकांनी मान टाकल्यानं 300 शेतकऱ्यांनी त्यांची मान गळफासावर लटकवली. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्यानंतर लगेचच हतबल शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं. अवकाळी पावसामुळे राज्यातील 1 कोटी शेतकऱ्यांना फटका बसला. सुमारे 70% पिकांचं नुकसान झालं. परिणामी राज्यातल्या सर्वच भागात शेतकऱ्यांवर गळफास लावून घेण्याची वेळ आली. विदर्भात 1169 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मराठवाड्यात 835, उत्तर महाराष्ट्रात 442, पश्चिम महाराष्ट्रात 85 तर कोकणात एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. एकूण 2532 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तेलंगणा पॅटर्न राबवण्याची मागणी केली जाते. पीक विमा योजनेकरता उद्धवजी ठाकरे नेहमी भांडत होते. ती पीक विमा योजना गाव स्तरावर आणावी, ती पीक विमा योजना युनिव्हर्सल करावी आणि सगळं 100% प्रीमियम सरकारने द्यावं आणि त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, नैसर्गिक संकट याचीही नुकसान भरपाई असावी. ही मदत जर केली तर शेतकऱ्यांची निराशा दूर होईल, शेतकऱ्यांमध्ये हिंमत येईल आणि आत्महत्येचं प्रमाण कमी होईल. कारण यावर्षी माझं पीक गेलं तरी पुढच्या वर्षी मला जून महिन्यात सरकारकडनं 10,000 रुपये एकरी मिळणार आहे, मी माझी शेती उभी करू शकतो. ही हिंमत राहिली तर त्याच्या मनामध्ये एक ताकद येईल आणि मला असं वाटतंय की आज त्या शेतकऱ्यांच्या पाठीवर हात ठेवण्याची गरज आहे, ज्याच्यामुळे त्यांना हिंमत येईल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नसल्यानं विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. याआधी 2015 मध्ये 300हून अधिक शेतकऱ्यांनी एकाच महिन्यात आत्महत्या केल्या होत्या. निसर्गाची अवकृपा कायम असल्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नसल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. 2016 मध्ये 2858 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2017 मध्ये 2674,
2018 मध्ये 2518 आणि 2019 या वर्षात 2532 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं मोठं आव्हान आता सरकारसमोर निर्माण झालंय. शेतकऱ्यांची आत्महत्या हा जर प्रकार आहे असं आपण म्हणताय, तर या संदर्भात सरकारकडे माहिती असायला हवी. जे प्रशासन आहे, संबंधित खाती आहे, मुख्यमंत्र्यांचं कार्यालय आहे, मला वाटतं या संदर्भात त्यांची भूमिका आणि त्यांचं मत आपण घेतलं पाहिजे. राज्यात सरकार येतं जातं, पण शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बदलत नाही. कोणतंच सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवताना दिसत नाही. पण या मुद्द्यावरून सर्वच नेते राजकारण करताना दिसतात. मात्र शेतकऱ्यांना आता राजकारण नकोय, तर दिलासा हवाय. हा दिलासा सरकार कधी देणार या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही. ब्युरो रिपोर्टसह प्रशांत मोहिते, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आपण बघितलं मागच्या 10 वर्षांपूर्वीचा आकडा आणि नोव्हेंबर मधली परिस्थिती काय होती. एकीकडे सत्तेचा सारीपाट सुरू होता, तर दुसरीकडे भीषण वास्तव जे शेतकऱ्याच्या बांधावरचं आपल्याला पाहायला मिळालं. या सगळ्या मान्यवरांच्या सोबत आपण या सगळ्यावर चर्चा करणार आहोत. नेमकी कारणं काय आहेत? न्यूज 18 लोकमत संपादक महेश म्हात्रे सुद्धा आपल्या सोबत आहेत. महेश सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत जी सरकार आली, प्रत्येकाचं एवढंच म्हणणं आहे की आमचं शेतकऱ्यांसाठी सरकार आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे करणार ते करणार, खूप मोठ्या गप्पा होत असतात. परंतु खरंच शेती प्रश्नाबाबत आतापर्यंतची सरकार आणि आत्ताचं सरकार गांभीर्यानं लक्ष देत आहे? नाही, सरकार सगळी कुठल्याही पक्षाची असो ती शेतकऱ्यांच्या नावावर मतं मागतात निवडणुकांमध्ये आणि शेतकऱ्यांच्या नावावर पूर्ण 5 वर्ष कारभार करत असतात. परंतु शेतकऱ्याच्या हिताचा विचार करण्यामध्ये मात्र हे कोणतंही शासन असलं तर ते पुढे येताना आपल्याला दिसत नाही. आपण पाहिलं की ज्या पद्धतीने आपण जर महाराष्ट्रातला सगळा इतिहास जर बघितला शेतीचा, म्हणजे 1857 नंतरच्या काळात इंग्रज आपल्याकडे स्थिरस्थावर झाल्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी पहिल्यांदा जी गावखेडी जी स्वयंपूर्ण होती तिथली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्यानंतर पासून तर आत्तापर्यंत शेतकरी आणि गावातली जी स्वतःवर आधारित जी स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था होती ती आजवर उभी राहू शकलेली नाही आहे. त्यामुळे ती अर्थव्यवस्था उभी करण्याच्या दृष्टीने, ती अर्थव्यवस्था टिकण्याच्या दृष्टीने ज्या पद्धतीने प्रयत्न व्हायला पाहिजेत शासकीय स्तरावर ते होताना दिसत नाही. ॲग्रिकल्चर इज कल्चर ऑफ इंडिया असं उच्च रवाने बोलणारे आमचे सगळे महत्त्वाचे नेते या संस्कृतीच्या रक्षणासाठी, ही संस्कृती पुढे जाण्यासाठी काय करायला पाहिजे याविषयी अनभिज्ञ असलेले दिसत आहेत. आपण पाहिलं की कर्जमाफी की कर्जमुक्ती अशा पद्धतीचा शब्दच्छल चाललेला असतो. शेतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न हे अशाच पद्धतीने शाब्दिक त्याचा खेळ करून त्याच्याकडे पाहिलं जातं. आज आपण पाहिलेलं आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, अर्थकारणामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाचा GDP मधला शेतीचा हिस्सा आणि आताचा GDP मधला शेतीचा हिस्सा हा याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जवळपास 50% अधिक शेतीचा GDP मध्ये हिस्सा होता आणि आज परिस्थिती अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आलेली आहे. आणि हे सगळं आहे वास्तव. परंतु तरीही शेतीवर आधारित असणारी लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की जिथे शेतीवर आधारित असलेल्या लोकांची संख्या 2001 नंतर 2011च्या जनगणनेमध्ये शेतीवरच्या आधारित जीवन जगणाऱ्यांची संख्या 8 लाखांनी वाढलेली आहे. तर एकूण शेतकऱ्यांची संख्या वाढते, शेतीवर आधारित असलेल्या लोकांची संख्या वाढते, परंतु शासन पातळीवर ज्या पद्धतीने प्रयत्न व्हायला पाहिजेत ते प्रयत्न होत नाहीत. कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या समस्येवरचा उपाय नाही आहे. शेतकऱ्याला पीक बदल प्रक्रियेपासून, बियाण्यापासून तर बाजारभावापर्यंत, पीक विम्याच्या संरक्षणापासून तर हवामान अंदाजापर्यंत या सगळ्या सुविधा ज्या पाश्चात्य देशातील शेतकऱ्याला आज उपलब्ध आहेत, संरक्षण तिथे शेतकऱ्याला दिलं जातं, तशा पद्धतीचं संरक्षण जोपर्यंत आमच्याकडच्या शेतकऱ्याला मिळणार नाही तोपर्यंत केवळ बळीराजा वगैरे ही जी नामाभिधानं वापरून शेतकऱ्याकडे बघणारे हे जे लोक आहेत, हे लोक शेतकऱ्याला दिलासा देऊ शकणार नाहीत, शेतकऱ्याला मदत करू शकणार नाही. अगदी म्हणजे कुठेतरी शेतकऱ्याला संरक्षण देण्याऐवजी शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढलेली दिसते. विजय जावंदी आहे. जावंदी सर, आपण बघितलं गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही हा सगळा लढा देताय.
जर आपण आश्वासनं बघितली या राजकीय पक्षांची निवडणुकीच्या काळामध्ये, वीज बिल माफ करणार, कर्जमाफी करणार, कर्जमुक्ती करणार, व्याज माफ करणार, हे ते अशी असंख्य 4 पानं तरी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळतात. मात्र सत्तेवर आली की ना यांना शेतकरी आठवतो, ना शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये हे गांभीर्यानं. खरंच ही सरकार आतापर्यंतची गांभीर्यानं बघतायत शेतकऱ्याकडे? आज तर क्रांतीज्योती सावित्री आईंना मी विनम्र अभिवादन करतो, कारण आज ज्योतिराव फुल्यांनी लिहिलेला शेतकऱ्यांचा आसूड हा खरं पुन्हा उगारण्याचा आणि पुन्हा जिवंत करण्याची गरज आहे, अशी परिस्थिती आलेली आहे. तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार केव्हा, अत्यंत योग्य असा प्रश्न उपस्थित केला आहे की नुसती आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येची चर्चा करत राहणार का? बरोबर. म्हात्रे सरांनी फार छान सगळं मांडलेलं आहे की काय झालं स्वतंत्र भारतामध्ये इंग्रज गेल्यानंतर आणि GDP मध्ये काय काय झालेलं आहे. अहो, आपल्या शेतीमालाचं उत्पादन वाढल्यानंतर सुद्धा GDP मधला शेतीचा वाटा कमी झाला. 50% जो होता 48 साली आपल्या इथे GDP मध्ये वाटा, तो आता 14-15% आलेला आहे. आणि उत्पादन तर वाढलेलं आहे. आपण PL 480 वर अमेरिकेच्या लाल गव्हावर मिलोवर जगत होतो. मग उत्पादन वाढल्यानंतर वाटा कमी कसा काय झाला? आणि सर्व्हिस सेक्टरचा वाटा GDP मध्ये 60% कसा काय झाला? तर जे असं म्हणतात ना की उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी होती, ती आता उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती झालेली आहे. ही खरी वस्तुस्थिती आहे. म्हणून आज नवीन पिढी कोणी शेतीकडे यायला तयार नाही आहे. आता आत्महत्या का होतात? शेतीला अधिक खर्चाच्या अर्थव्यवस्थेची आपण जोडलं. शेती करण्याकरता आता जास्त भांडवल लागतं. बियाणं विकत घेण्याकरता भांडवल लागतं, खतं विकत घेण्याकरता भांडवल लागतं. देशात वेतन आयोगाप्रमाणे मजुरी वाढते, त्याप्रमाणे मजुरी सुद्धा वाढवावी लागते. आज पीक तयार करण्याकरता, पेरणीपासून कापणीपर्यंत येण्याकरता कमीत कमी 15 ते 20 हजार रुपये नगदी त्या शेतकऱ्याला एकरी, कमीत कमी, ओली त्याच्या शेतीला जास्त असतील एवढे खर्च करावे लागतात. आणि असा अवकाळी पाऊस जो आला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, जेव्हा सोयाबीन कापणीला आलं होतं, जेव्हा कापूस वेचणीला आला होता, तेव्हा ते सगळं उद्ध्वस्त झालं. म्हणजे ते 15-20 हजार रुपये मातीतच गेले की नाही गेले? हा जो फटका बसतोय, दुसरं जीवन जगण्याचा खर्च वाढतोय, शिक्षणाचा खर्च वाढतोय, स्वास्थ्याचा खर्च वाढतोय. आणि याच्यामध्ये त्या शेतकऱ्याला ना निसर्गापासून संरक्षण आहे, ना बाजाराच्या अनिश्चिततेपासून संरक्षण आहे. गेल्या 6 वर्षापासून तर हमीभाव सुद्धा मिळत नाहीये, जो हमीभाव परवडणारा नाहीये तो. आणि त्याच्यामुळे आज असं झालेलं आहे की तरुण पिढी तर शेतीकडे यायलाच तयार नाही आहे. आपण आत्महत्यांचे आकडे सांगतो की एका महिन्यात 300 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. पण मी नेहमी प्रश्न उपस्थित करतो की जे शेतकरी आत्महत्या करत नाहीत ते काय चांगलं जीवन जगतात आहेत का? बिलकुल. ते मरत नाही म्हणून जगत आहेत. दे आर लिव्हिंग जस्ट बिकॉज दे आर नॉट डाईंग. मला असं वाटतंय की या सगळ्याचा विचार करून जोपर्यंत संपूर्ण देशाचं, मी इथे पहिल्यांदाच हे नमूद करतो म्हणजे दुसऱ्या सेगमेंटमध्ये बोलता येईल की शेतीचा प्रश्न हा एका राज्याचा, एका पिकाचा नाही. शेती जरी घटनेप्रमाणे राज्याचा विषय असली तरी शेती संदर्भातले सगळे महत्त्वाचे निर्णय हे केंद्र सरकारच्या अधिकारात आहे. आयात निर्यात अगदी म्हणजे जावंदिया सर, कुठेतरी शेतकरी फक्त जगला नाही पाहिजे, तर शेतकऱ्याला उत्तम जीवन जगता आलं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे शेतकऱ्यांचा आसूड महात्मा फुलेंनी ज्या प्रकारे लिहिला होता तसाच ओढायची गरज आहे. पण जी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून हा आसूड ओढायचं काम करत होती 2014 मध्ये, ती या सरकारमध्ये सामील झाली, त्यांची निराशा झाली, ते बाहेर पडले. काय वाटतंय? आणि तुम्हालाही असंच वाटत होतं का 2014ला सरकारमध्ये जाऊन काही करता येईल, मात्र सरकार गांभीर्यानं, आपण जो पहिला प्रश्न उपस्थित केलाय की शेती प्रश्नाबाबत सरकार गांभीर्याने आहे का, याची जाणीव झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडली? काय वाटतंय? हे असेल किंवा मागचं असेल, सरकार कुठलंही असून द्या, बोला. परंतु शेतकऱ्याबद्दलची जी संवेदना आहे त्याची, ती निश्चित मागच्या काळातही जी समोर दिसली, अगदी आताही तीच परिस्थिती आपल्याला समोर बघायला मिळते. शेतकऱ्याबद्दलची संवेदनशीलता फक्त सरकार आणेपर्यंत, ही लढा देत असताना शेतकरी केंद्रीभूत ठेवून आपण लोकांसमोर सातत्यानं मांडणी करत असतो. परंतु ज्या वेळेला सत्ताकारण येतं त्यावेळेला मात्र शेतकऱ्याच्या संबंधाचे जे काही निर्णय घेताना, अगदी आता कालचा हा जो निर्णय आहे, ज्या वेळेला याच सरकारचे जे सगळे धुरीण आहेत
महाविकास आघाडीमध्ये बसलेले जे सगळे धुरीण आहेत त्यांची भूमिका हीच होती की आम्ही आल्याबरोबर सातबारा कोरा करू, शेतकऱ्याला चिंतामुक्त करू, अशी भूमिका असताना आता मात्र त्याच्यात जे काही बदल झालेले ते आपण मांडतात. निश्चित 2 लाखाची जी काही ही काही कर्जमाफी त्यांनी घोषित केली ती पुरेशी नाहीये. त्याच्यामध्ये अवकाळी पावसाचा विषय असेल, दुसरी गोष्ट जो काही नियमित भरणारा शेतकरी, कर्ज भरणारा शेतकरी असेल त्याचा विचार झालेला नाहीये. आता ह्या वर्षीचे जे काही सगळे दुष्काळाचे असेल किंवा निसर्गाच्या अवकृपेने जे फटके शेतकऱ्याला बसलेले, तो पुढच्या वर्षी थकीत दिसणार आहे, तो आता थकीत दिसत नाहीये. त्याच्या संदर्भाने काय निर्णय घेतला त्याचा विषय झालेला नाहीये. शिवाय तुम्हाला सांगतो, जे फळबागाचा शेतकरी आहे, अगदी आता नाशिक जिल्ह्यातून आम्ही लोक आहोत, तर द्राक्षाचा शेतकरी असेल किंवा इतर राज्याचा संपूर्ण शेतकरी असेल की जो फळबागाच्या क्षेत्रातला असेल, पॉलीहाऊसच्या क्षेत्रातला असेल, त्याची कर्ज मर्यादाही जास्ती प्रमाणात होती. अशा सगळ्या एकूण शेतकऱ्याला एकदा तरी न्याय देण्याची भूमिका हे सरकार घेईल आणि महाविकास आघाडी तरी हा निर्णय घेईल, अशी आमची निश्चितपणाने अपेक्षा होती. आमच्या अपेक्षा उंचावलेल्या होत्या. अजूनही आम्ही या संदर्भाने आशावादी आहोत की निश्चित ठाकरे साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, हा निर्णय तातडीनं ते घोषित करतील. त्यांनी म्हटलेलं आहे, त्यांचे स्टेटमेंट्स आलेले की याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही या संदर्भाने काही विचार करतोय, काही घोषणा करण्याची शक्यता आहे. परंतु आम्ही या भूमिकेवरती ठाम आहोत की एकदा शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाल्याशिवाय त्याला न्याय मिळेल असं मला वाटत नाही. याशिवाय दुसरा त्याला जोडूनच मुद्दा आहे जो देश पातळीवरती आदरणीय राजू शेट्टी साहेब सगळ्या संघटनांना घेऊन, शेतकरी चळवळीला घेऊन तो लढा देत आहेत आणि तो निश्चित हमीभावाचा मुद्दा आहे. हमीभाव सुद्धा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. आत्महत्या तोपर्यंत थांबणार नाहीत. अतिशय बघा 2015ला सुद्धा ही परिस्थिती आलेली होती, ज्या वेळेला निसर्गाची अवकृपा झाली आणि त्यावेळेला त्याला सांत्वनपर सरकारकडून, समाजमनाकडून जर त्याला काही आधार मिळाला नाही तर निश्चित तो खचल्याशिवाय राहते. 2015चीच पुनरावृत्ती परत एकदा आपण आता या सरत्या वर्षाअखेर सुद्धा आपण बघतो आहोत. आता सुद्धा या वेगानं 300 आत्महत्या घडलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे मला हे सांगायला पाहिजे की ही कर्जमाफीची घोषणा जाहीर झाली, आता उद्धव साहेबांनी जी घोषणा केली त्याच्यानंतर सुद्धा शेतकरी आत्महत्या झालेले आहेत. अर्थातच त्याचं समाधान यातून झालेलं नाहीये आणि एकदा सर्वंकषपणाने संपूर्ण सातबारा कोरा केल्याशिवाय. अगदी हंसराजी, तुम्ही आता काही महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. कर्जमाफी, कर्जमुक्ती, सातबारा कोरा करणं, खरंच मदत करून शेतकऱ्यांना, कर्जमाफी करून आणि शेतकऱ्यांना ही तुटपुंजी मदत करून शेतकरी तग धरणार का, हा या प्रश्नावर आपल्याला दुसऱ्या भागामध्ये चर्चा करायची. आणि खरंच जर कर्जमाफी करून हे सगळं सुटणार असतं तर 2009 नंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढल्या. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आता आपल्यासोबत दिगंबर दुर्गुडे आहेत, जे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून सुद्धा ते अनेक वर्ष काम करत आहेत, माजी अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलं आणि स्वतः शेतकरी सुद्धा आहेत. दुर्गाडेजी, या सगळ्यामध्ये कुठंतरी सरकार गांभीर्यानं बघताय, तुम्ही जिल्हा बँक हा कणा मानला जातोय शेतकऱ्यांचा, त्या दृष्टिकोनातून तुम्ही कसं बघता? खरं तर सरकार येतात, सरकार जातात, सरकार बदलतात, पण सरकार बदल तरी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सर्वच सरकारांचं धोरण सारखंच असलं पाहिजे की शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी वाढला पाहिजे, तो जगाचा पोशिंदा आहे, शेती चांगली किफायतशीर त्या ठिकाणी झाली पाहिजे, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आलं पाहिजे, त्यांचं प्रशिक्षण झालं पाहिजे, शेतीला जो कर्ज पुरवठा मिळतो तो कमीत कमी व्याजदरानं कर्ज पुरवठा झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती त्या ठिकाणी येतात, बाजारभाव त्या ठिकाणी पडतात, कधी दुष्काळ असतो, कधी महापूर असतो, कधी अवकाळी पाऊस होतो, त्यावेळेस सरकार कोणतं तरी असलं तरी सरकारची जबाबदारी असते की अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने शेतकरी जगवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे. मूळ मुद्दा अशा प्रकारचा आहे की शेतकरी काम करत असतो, कष्ट करत असतो, शेतामध्ये राबत असतो. ज्यावेळेस शेतमालाचं त्याचं पीक येतं, पिकाला जर व्यवस्थित प्रकारे बाजारभाव त्या ठिकाणी मिळाला नाही तर त्या ठिकाणी फार मोठं अशा प्रकारचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या 7 हंगामापैकी 5 हंगाम शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी खराब झाले. तुम्ही कल्पना करा की जर 5 वर्ष सातत्यानं एखाद्या व्यापाराला किंवा उद्योगपतीला त्या ठिकाणी जर नुकसान झालं तो मार्केटमध्ये दिसणार सुद्धा नाही, परंतु शेतकरी मात्र त्या ठिकाणी सातत्यानं 3-3, 4-4, 5-5 वर्ष आणि त्याच्यामधलेच 5-5, 6-6 हंगाम व्हायला गेल्यानंतर सुद्धा शेतकरी बऱ्यापैकी त्या ठिकाणी या सगळ्या प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्याचा प्रयत्न करत असतो. कारण वेदना असतील, दुःख असतील, हाल असतील, अपेष्टा असतील, त्या घेऊनच तो जन्माला आला, तो घेऊनच तो वाढतोय, त्या घेऊनच तो त्या ठिकाणी बऱ्याचदा आत्महत्याही त्या ठिकाणी करतोय. सर्वच शेतकरी काही त्या ठिकाणी आत्महत्या करत नाही, परंतु ज्यांची परिस्थिती वाईट होते त्यांना मात्र आत्महत्या करावी लागते. मला असं वाटतं कोणत्याही वस्तूची किंमत ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये ठरवतो त्यावेळेस प्रोडक्शन कॉस्ट अधिक प्रॉफिट बरोबर प्राइस, अशा प्रकारचं मग मोबाईल असेल, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, कोणत्याही चैनीच्या वस्तू असतील किंवा भांडवली वस्तू असतील, त्याच्यामध्ये हा जो निकष लावला जातो तो शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये का लावला जात नाही? सरकारनं, कोणतंही सरकार असू द्या, कोणत्याही पक्षाचं सरकार असू द्या, त्यांना हा निकष लावला पाहिजे. प्रत्येक पिकाला
किती प्रोडक्शन खर्च किती येतो, त्यामध्ये ॲग्रिकल्चर कॉलेजचे प्राध्यापक बसवा, शेतीमधले तज्ज्ञ बसवा, सगळ्यांना एकत्रित बसवा आणि प्रत्येक पिकाला त्याच ठिकाणी खर्च प्रोडक्शन कॉस्ट किती येते त्याच्यावरती ठराविक प्रॉफिट आणि त्याच्याबरोबर किंमत हा हमीभाव सरकारनं त्या ठिकाणी दिला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी अवकाळी पाऊस येईल, दुष्काळ पडेल किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येईल, तरी अशाही परिस्थितीमध्ये तो शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळाला तर तो व्यवसाय म्हणून शेती करेल, उद्योग म्हणून शेती करेल आणि शेतीमध्ये जेवढी त्याने गुंतवणूक केली त्या गुंतवणुकीचा संपूर्ण प्रोडक्शन कॉस्ट अधिक त्याचं प्रॉफिट बरोबर त्याची प्राईस ही जर त्या ठिकाणी हमीभाव दिला तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण येणार नाही. बऱ्याच त्या ठिकाणी विमा कंपन्यांच्याकडे विमा काढला जातो, पण जेवढ्या प्रमाणामध्ये विमा कंपन्यांना प्रीमियम दिला जातो त्याच्यामध्ये विमा कंपन्यांचा फायदा होतो का त्या ग्राहकाचा फायदा होतो याचा विचार केला पाहिजे. दुसरी एक गोष्ट, ज्यावेळेस शेतकऱ्यांना सर्वच शेतकऱ्यांचं पीक ज्यावेळेस बाजारात येतं नेमकं त्याच वेळेस त्या ठिकाणी शेतमालाच्या किमती पडलेल्या असतात. म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचा हा जो नियम आहे त्याच्यामध्ये पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला की त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्या शेतमालाच्या किमती त्या ठिकाणी कोसळतात आणि शेतकरी त्या ठिकाणी पुन्हा भिकेला लागत असतो. खरं तर कोणतेही गव्हर्नमेंट असू द्या, प्रत्येक तालुक्याला त्या ठिकाणी गोडाऊन दिली, प्रत्येक तालुक्याला त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज दिली तर त्या ठिकाणी शेतातून शेतमाल तयार झाल्यानंतर जर बाजारभाव त्या ठिकाणी नसेल तर त्या गोडाऊनमध्ये तो माल साठवेल, त्या कोल्ड स्टोरेजमध्ये तो माल साठवेल, त्या कोल्ड स्टोरेजची किंवा गोडाऊनची त्या ठिकाणी रिसीट त्याला मिळेल आणि जर त्याला ताबडतोब पैसे असतील तर ते रिसीट बँकेमध्ये ठेवून त्या रिसीटवर त्या ठिकाणी तो कर्ज काढू शकेल आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये त्या संबंधित मालाचा बाजारभाव वाढेल त्यावेळेस त्या ठिकाणी तो माल विकेल आणि तो माल विकून त्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रॉफिट व्यवस्थित प्रकारे माल विकेल आणि त्याच्यातून पुन्हा तो कर्जाची परतफेड करू शकतो. एका बाजूला लॉंग टर्म अशा प्रकारचा प्लॅनिंग कोणत्याही प्रकारच्या गव्हर्नमेंटनं केलं पाहिजे. गव्हर्नमेंट येईन, गव्हर्नमेंट बदलेल, पण जोपर्यंत आपण त्या ठिकाणी लॉंग टर्म प्लॅनिंग त्या ठिकाणी करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे दिवस येणार नाही. कल्पना करा, कांद्याचे बाजारभाव वाढले तर त्या ठिकाणी लगेच शहरी भागातून किंवा तज्ज्ञ लोकांच्याकडून येतं की कांद्याचे बाजारभाव वाढल्यामुळं डोळ्याला त्या ठिकाणी कस्टमरच्या डोळ्याला त्या ठिकाणी पाणी आले. मग मोबाईलचे बाजारभाव वाढतात, त्या ठिकाणी चैनीच्या वस्तूचे बाजारभाव वाढतात, टू व्हीलरचे वाढतात, फोर व्हीलरचे वाढतात, त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या कस्टमरच्या डोळ्याला त्या ठिकाणी दिगंबरजी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या ज्या काही संकल्पना मांडल्या आणि खरंच या जर अस्तित्वात आल्या तर बळीराजाचं राज्य कसं असेल हे आपल्याला पाहता येईल. तुम्ही खरंच महत्त्वाचे मुद्दे अनेक मांडलेले आहेत. यामधला तालुका पातळीवर कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हमी भावाचा मुद्दा, तो पण आपण पुढच्या भागामध्ये चर्चेला घेणार आहोत. या सगळ्यामध्ये आपण बघतोय की धनंजय धोरडे पाटील शेतकरी, स्वतः शेतकरी बांधावर काम करणारा, नेमकी त्यांची परिस्थिती काय आणि सरकारच्या या सगळ्या योजना असतात त्याबद्दल त्यांचा काय विचार आहे, सरकारचं गांभीर्य किती आहे शेतकऱ्यांच्या बाबत, ते सुद्धा जाणून घेणार आहोत. धोरडे पाटील, काय नेमकं म्हणणं आहे तुमचं या सगळ्याबद्दल? खरं तर मी न्यूज 18 लोकमतचा धन्यवाद देतो. अतिशय महत्त्वाचा विषय ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याबद्दल आणि सध्याची शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे ती आपण मांडण्याचा प्रयत्न केला. मी आपल्याला धन्यवाद देतो. खरं तर आजची जी परिस्थिती आहे, मी आता फक्त मागच्याच वर्षीचे सांगतो, म्हणजे आता 2020 सुरून 3 दिवस झालेले आहे. 2019 मध्ये मागच्या वर्षी दुष्काळाची परिस्थिती होती. दुष्काळ आल्यानंतर ज्यावेळेस खरीपाची पेरणी सुरू झाली त्यावेळेस 2 महिने पाऊस नव्हता. इकडून तिकडून पाऊस झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर सगळं येणारं पीक जे होतं हे सगळं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं होतं. आता खरीपाची खरीप म्हणजे जे सप्टेंबरमध्ये आपण लागवड करतो का ऑक्टोबरमध्ये लागवड करतो, हरभरा असेल, गहू असेल, कांदा पीक असेल, ज्याला आपण उन्हाळा कांदा आपण म्हणतो, किंवा काही शेतकरी आमच्या फळबागाची नवीन प्रक्रिया सुरू करतात. आता सध्याची परिस्थिती सातत्यानं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडतोय, अनेक ठिकाणी गारपीट झालेली आहे. आणि तुम्ही जर मागाशी म्हटलं की नोव्हेंबर महिन्यामध्ये सगळ्यात जास्त एका वर्तमानपत्राने सांगितलं की 300 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे. खरं तर सरकार कोणतंही असू द्या, मागच्याही सरकारने आणि याही सरकारने फसवायचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आमच्या शेतकरी बांधवांमध्ये एक म्हण आहे, उघड्यापाशी नागडं गेलं आणि सारे रात हिव वाजून म्हणजे थंडीने मेलं, असं हे चालू सरकारची सुद्धा अवस्था झालेली आहे. शेतकऱ्यांचा या सरकारबद्दल सुद्धा विश्वास उडवायला लागलेला आहे. कर्जमाफी जाहीर केलेली आहे. शेतकरी प्रचंड तणावामध्ये आहे, पण ही कर्जमाफी किती शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, किती होणार नाही. 2 लाखाच्या शेतकऱ्यांचं झालं, 2 लाखाच्या पुढच्या शेतकऱ्यांचं काय? अहो, शेतकऱ्यानं साधारणपणे 4 ते 5 लाख मागील 4 वर्षापासून 1 लाख रुपये जरी कर्ज घेत असेल ते व्याज वाढलेलं आहे, त्याचं पुनर्गठन झालेलं आहे. याचं काय शेतकरी? आणि आता सुद्धा हे पीक ढगाळ वातावरण, गारपीट आणि पावसाच्या याच्यामुळं संपूर्ण
पीक नष्ट झालेलं आहे. बोंडआळी सारखी जी लष्करी आळी आहे ती या पिकांवर पडलेली आहे. हरभऱ्यावर मोठ्या मोठ्या आळ्या आहेत, कांद्यावरती मावा आहेत, ऊसावरती मावा आहेत, जे काय ज्वारीवरती जे काय खरीपाचं पीक आहे हे सगळं शेतकऱ्याला त्याची चिंता वाटायला लागले. तो शेतकरी एकाग्रस्त झालेला आहे आणि तो डिप्रेशन मध्ये गेलेला आहे. त्याचा हार्ट त्याला अनेक आपण जरी म्हटलं तरी 300 शेतकऱ्या, पण मी अतिशय दावेने सांगतो साहेब, याहीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे, 300 पेक्षा जास्त, पण त्या रेकॉर्डवर नाहीये. दुसरा प्रश्न तुम्ही मला विचारला की खरंच बांधापर्यंत शेतकऱ्यांच्या योजना पडतात. सपशेल खोटा आहे. अधिकारी एकदम या गोष्टीमध्ये दुर्लक्ष करत असतात. त्यांना कुठल्याही त्या गोष्टीची शेतकऱ्यांची दयामाया नाही. अतिशय या राज्यातले राज्य करणारे जे अधिकारी असतील हे अतिशय निर्लज्ज शब्द म्हटला तरी त्यांना म्हणायला हे वाटणार नाही. कारण मी आजही तुम्हाला सांगतो, जो मोठा पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीचे अद्यापही पैसे मिळालेले नाही. मागे 2 महिन्यापूर्वी मोठा महापूर येऊन गेला. महापुरामध्ये शेतकऱ्याचे पंचनामे झाले, त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली, त्याच्यात पंचनामे शेतकऱ्याच्या मागे पंचनामे झाले म्हणून केले नाही, त्याचेही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही. महापुरामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे, पण या सरकारच्या या मंत्र्यांच्या अजून एक ब्रश सुद्धा तोंडातून निघलेलं नाही. किती खेदाची बाब आहे. अगदी आमचं जीवन आम्हाला कळतंय. धनंजयजी, खरंच तुमच्या ज्या व्यथा आहेत, शेतकऱ्याच्या व्यथा मांडायचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे. आणि एक व्यथा नाही, आता सगळ्या आम्ही इथं बसून या बघतोय त्यापेक्षा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेतकरी आत्महत्या थांबणार कधी यावर आपण चर्चा करतोय. सगळ्या मान्यवरांच्या सोबत आपण बोललो, शेतकऱ्यांच्या सोबत सुद्धा बोललो. बांधावरची परिस्थिती काय आहे, त्यांचा संताप, त्यांच्या व्यथा, त्यांची उद्विग्नता आपण जाणून घेतली. या सगळ्यामध्ये कर्जमाफी हा एकमेव शेती समस्येवरचा तोडगा आहे. कारण तो असेल तर कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढल्या हाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांच्या काही भावना सुद्धा आलेल्या होत्या की आम्हाला कुठल्याही सरकारची भीक नको आहे, हमी भाव द्या, शेतकरी स्वतः स्वावलंबी व्हायला तयार आहे, अशा प्रकारच्या सुद्धा भावना येतात. महेश सर, या सगळ्यामध्ये खरंच हा तोडगा आहे आणि मग हमी भावाकडे का दुर्लक्ष केलं जात आहे? नाही, शेती ही अनंत समस्येने ग्रासलेला एक क्षेत्र बनलेली आहे. आपण पाहिलं की शेतकऱ्यांच्या समस्या या अनेक समस्या आहेत. म्हणजे सततची नापिकी असेल, आसमानी सुलतानी संकट असतील, या सगळ्यातून म्हणजे कर्जबाजारीपणा असा येतो की त्याला बिचाराला शेवटी मरणाशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. आणि जसं जावंदिया सर म्हणाले की काही लोक जिवंत असतात पण ते मरणासन्न स्थिती त्यांची असते. आणि जेव्हा शेतकरी मरतो, मोठ्या प्रमाणामध्ये त्याची चर्चा होते, आपण माध्यमांमधून सरकारला जाब विचारतो, त्यावेळेस शेतकऱ्याला कर्जमाफी दिली की सगळे प्रश्न सुटले, असा एक जो काही भाबडा अर्थशास्त्रीय समज आमच्या राज्यकर्त्यांनी करून घेतलेला आहे, तो समज सर्वथा खोटा आहे. आणि हे त्यांना कुठेतरी पटवून देण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या समोरच्या ज्या समस्या आहेत, शेती समोरच्या ज्या समस्या आहेत, या समस्या समजून घेत असताना शेतकऱ्याची सध्याची मानसिकता, मध्यंतरी काही वर्षापूर्वी नियोजन आयोगाने एक पाहणी केलेली होती आणि त्या पाहणीमध्ये असं आढळून आलं की 40% शेतकरी हे शेतात जाण्यासाठी अनुत्सुक आहेत, त्यांना इच्छा नाही आहे शेती करण्याची. मग त्यासाठी ते चहाची टपरी टाकतील, पानाचा स्टॉल टाकतील किंवा वडापची गाडी चालवतील, हे करण्यासाठी तयार आहेत, परंतु त्यांना शेतीत जाण्याचा रस नाही आहे. त्यामुळे नवीन पिढी जी आहे, ही नवीन पिढी शेतीकडे कशा पद्धतीने बघते याचा विचार करण्याची गरज निर्माण झालेली. आज देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाईची संख्या आहे. लक्ष लोक आपल्याला गावखेड्यामध्ये मधून शहराकडे येताना दिसत आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जोवर शेतीचं नियोजन होणार नाही तोपर्यंत शहराचं नियोजन होणार नाही. शहरांमधला बखालपणा हा खेड्यातल्या लोकांमुळे वाढत चाललेला आहे. हे ज्या दिवशी शासनाला कळेल त्या दिवशी ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे त्यांचं लक्ष लागेल. आणि जोपर्यंत ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे लक्ष लागणार नाही तोपर्यंत आणि त्याच्यासाठी ठोस अशा उपाययोजना सुद्धा करणं तितकंच गरजेचं आहे. या सगळ्यामध्ये आपण बघतोय की धनंजय धोरडे पाटील आपल्या सोबत आहे. धनंजयजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचारवंत किंवा शेतकरी नेते हे मुद्दे मांडतीलच, पण एक मुद्दा आहे तो म्हणजे कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती करून शेतकरी पूर्णपणे आपल्या पायावर किंवा तो तग धरू शकेल का? आणि दुसरा शेतकऱ्यांमधनं एक पर्याय येतोय की हमी भाव द्या, आम्हाला कुठल्याही भिकेची गरज नाही आहे. खरंच शेतकऱ्यांची भावना अशी आहे? खरोखर आहे, शेतकरी पण खूप स्वाभिमानी आहे, त्याला पण स्वतःचा अभिमान आहे, त्याला पण शेतकऱ्याला सुद्धा कुठलं फुकट नकोय, शेतकऱ्याला सुद्धा हमी भाव पाहिजे.
आम्हाला कर्जमाफी, आम्हाला कोणाचाच फुकट नकोय, आम्हाला तुम्ही आमच्या मालाला रास्त भाव द्या, आम्हाला कर्जमाफीची काहीच गरज नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला शेतीला जर आपण योग्य आणि रास्त भाव दिला तर आम्हाला कुणाकडे हात पसरण्याची या ठिकाणी गरज नाहीये. अगदी जावंदिया सर, त्यांनी थोडक्यातच सांगितलेलं आहे. खरंच शेतकरी स्वावलंबी आहे, स्वाभिमानी आहे आणि तो आतापर्यंत आपण बघितलेला सुद्धा आहे. आपण बघितलं की स्वामीनाथन आयोग लागू होणार, त्याचबरोबर शेतकऱ्यांना हमी भाव देणार, आश्वासन पत्र, वचननामे आले, अनेक काय आपण बघतो मॅनिफेस्टो आले, या सगळ्यामध्ये आपण बघितलं, पण कुठलंही सरकार याबद्दल गांभीर्यानं दिसलं नाही. तुटपुंजी मदत करायची शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या घोषणा करायच्या. खरंच हा पर्याय आहे? नाही बघा, कर्जमाफी हा पर्यायच नाही. कर्जमाफी तुम्ही एकदा केली, तुम्ही बरोबर प्रश्न विचारलात की मग मनमोहन सिंगांच्या कर्जमाफीनंतर तर मग शेतकऱ्यांचा सातबारा अनेकांचा कोरा झाला होता ना. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर लाखोंची कर्ज माफ झाली होती आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये 20,000ची कर्ज माफ झाली होती, पण 70% शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला होता. पण मग पुन्हा का आत्महत्या कराव्या लागतात आहेत? मी तेव्हा सुद्धा म्हटलं होतं की एकदा कर्जमाफी करा, पण आम्हाला कर्ज परत करण्याची ताकद द्या. आता उद्धव ठाकरेजी सुद्धा म्हणतात आहेत की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू. कर्जमुक्त केव्हा होईल? ज्याला कर्ज परत करायची ताकद येईल तेव्हा तो कर्जमुक्त होईल ना. कर्ज तर घ्यावंच लागणार आहे. आता ते म्हणतात चिंतामुक्त करू. केव्हा चिंतामुक्त होईल? आणि आता मी तुम्हाला सांगतो, माझ्या इथे जे सहकारी सगळे बसलेले आहेत, अहो रोजची परिस्थिती बदलते आहे. आज जागतिक बाजारात आपण आहोत. जागतिक बाजाराला पाठिंबा दिल्यानंतर या 30 वर्षामध्ये शेतकऱ्याची सगळी वाताहत झालेली आहे. आज साखरेला जगात 25 रुपये किलो भाव आहे, पण सरकारने हस्तक्षेप केला, साखरेवर आयात कर लावला, साखर निर्यातीला सबसिडी आहे म्हणून 40 रुपये किलो साखर आपण घेऊन खातोय म्हणून ऊस उत्पादकांना 2 पैसे मिळतात आहेत. तुम्ही जे आत्महत्याचे आकडे दाखवतात, 85 शेतकऱ्यांनी फक्त का पश्चिम महाराष्ट्रात आत्महत्या केल्या आणि विदर्भ मराठवाड्यात का 1200, 1400, 1500, 1800 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत? मला काय वाटतंय की आता बाजार जो आहे की नाही, हा बाजाराच्या भरोशावर सुद्धा जगातला शेतकरी कुठे जगत नाही आहे, हे पहिले मान्य केलं पाहिजे. मला थोडंसं बोलू द्या, मी तुम्हाला उपायाकडे घेऊन जातोय. कारण आता बाजार नाही राहणार आहे. आज बघा, आज खाद्यतेलाचे भाव वाढलेत. का वाढलेत? तर पाम ऑइलचे भाव इंडोनेशिया, मलेशियामध्ये वाढलेत. $500चं पाम ऑइल $700-750 झालं, म्हणून ते तेलाचे भाव वाढले, म्हणून तेलबियाचे भाव वाढलेत. किती रिलेशन आहे हे? अहो रुपयाचं अवमूल्यन 70 रुपयाचा डॉलर झाला म्हणून आज 2 पैसे जास्त तरी मिळतात आहेत. जरा विचार करा हो की जर रुपयाचं अगदी जावंदिया सर, शेतकरी आणि शेती विषयाचं भविष्य यावर आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. तुम्ही जे महत्त्वाचे मुद्दे मांडले ते सुद्धा बरोबर आहेत. या सगळ्यामध्ये दिगंबर दुर्गाडे, मी तुमच्याकडे येतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला कर्जमाफी होते, हमी भावावर काय कोणी बोलत नाहीये. तुम्ही मगाशी सुद्धा तालुका लेवलला कशा पद्धतीनं यंत्रणा लावली पाहिजे आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं त्याचा उपयोग होईल, हे सगळे महत्त्वाचे मुद्दे मांडले. पण कर्जमाफी हा पर्याय नाही आणि पर्याय नसलेल्या पर्यायाकडे मोठ्या प्रमाणावर बघितलं जातंय आणि जो सगळ्यात महत्त्वाचा हमी भावाचा मुद्दा आहे त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. आणि मग कर्जमाफीमध्ये कितपर्यंत ती लोकांपर्यंत पोहोचते? विकास सेवा संस्था, आता तुम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून काम करताय, त्यामुळे तुम्हाला माहित आहे विकास सेवा संस्थांमधला भ्रष्टाचार कसा असेल आणि शेतकऱ्यांना कसं कसं नाडलं जातंय. हा पर्याय होऊ शकतोय? खरं तर आता कर्जमाफीच्या बद्दलचं बरेच लोक बोलतात. प्रत्येकाचे वेगळ्या प्रकारचे विचार असू शकतात आणि असले पाहिजे. एका बाजूला लोकल मार्केट, ग्लोबल मार्केटला आपण जोडलंय आणि ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण, खाजगीकरण आपण स्वीकारल्याच्या नंतर त्या खरं तर जागतिक बाजाराशी आपण कनेक्ट व्हायला खरोखर आपल्याकडला शेतकरी तेवढा हुशार आहे का, हा भाग वेगळा आहे. पण मला असं वाटतं की आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बद्दलची बरीचशी आकडेवारी आपल्याकडे दिली जाते. आज सुद्धा आपण ज्यावेळेस विचार करतो तर आज आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विचार करताना आज 1.53 कोटी शेतकरी आज महाराष्ट्रामध्ये शेतीचा व्यवसाय त्या ठिकाणी करत आहेत. हा शेतीचा व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांचा 1900 त्या ठिकाणी पवार साहेब त्या ठिकाणी कृषी मंत्री असताना आणि मनमोहन सिंग त्या ठिकाणी पंतप्रधान असताना कर्जमाफी झाली. पाठीमागच्या युती सरकारच्या काळात कर्जमाफी झाली आणि आताही त्या ठिकाणी कर्जमाफी झाली. वारंवार कर्जमाफी झाल्यानंतर सुद्धा शेतकरी आत्महत्या त्या ठिकाणी का करतात, अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याचशा स्तरावरून त्या ठिकाणी विचारला जातो. पण मला असा प्रश्न विचारायचा आहे त्या ठिकाणी की अशा प्रकारच्या वारंवार कर्जमाफी झाल्यानंतर शेतकरी आत्महत्या करतात, पण मला असं म्हणायचं जर या आतापर्यंतच्या कर्जमाफी झाल्याच नसत्या, कारण बाकीच्या उपाययोजना काही नाही, बाकीची काही मदत त्यांना होत नाही, शेतमालाला हमी भाव त्या ठिकाणी मिळत नाही, शेती फायद्यामध्ये त्या ठिकाणी येत नाही आणि जर कदाचित
एवढ्या कर्ज ज्या आत्महत्या आता आपल्याला झालेल्या दिसतात, या 3 कर्जमाफी झाल्या नसत्या तर माझं म्हणणं असं आहे की आत्महत्यांची आकडेवारी आपल्याला कितीतरी वाढलेली आपल्याला दिसते. अगदी आकडेवारी जी आता दुर्गाडीजी आत्महत्यांची तुमचा महत्वाचा मुद्दा लक्षात आला. ही तात्पुरता दिलासा देण्यासाठी कर्जमाफी हा पर्याय योग्य असू शकतो, पण शेतकऱ्याला जर या सगळ्यातनं बाहेर काढायचं असेल तर त्याला हमी भावाची गरज आहे. हंसराजी आपल्यासोबत आहेत. हंसराजी, स्वामीनाथन आयोग हा राजू शेट्टींनी प्रभावीपणे अनेक वर्षांपासून मांडलेला मुद्दा आहे, पण त्याकडे काही कुठलं सरकार पोहोचलेलं दिसत नाही. नाही, मुद्दा तोच आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्जमुक्ती हवे, कर्ज माफी नकोय. आम्हाला आमच्या लुटीचा परतावा हवाय. जे आमचं लुटलं, अगदी मगाशी उल्लेख झाला, आदरणीय पवार साहेब असताना स्वामीनाथन आयोगाची तिथं नियुक्ती झालेली होती. त्यांनी त्यांचा अहवाल 2007ला सादरही केलेला आहे संसदेमध्ये. जर तो त्यावेळेला तो अहवाल स्वीकारला असता तर 2020 चालू आहे, 13 वर्षामध्ये शेतकऱ्यावरती त्याला जर हमीभाव मिळाला असता 1.5 पटीचा हमीभाव, शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चाच्या आधारावरती 1.5 पटीचा हमीभाव, असं स्वामीनाथन साहेबांनी सुचवलेलं सूत्र आहे. ते जर मिळालं असतं तर 13 वर्षामध्ये ही जी लादलेली कर्ज आहेत, ही जी शेतकऱ्याची स्वतःची कर्ज नाही आहेत, जी व्यवस्थेने आम्ही लादलेली त्याच्यावरची जी कर्ज आहेत, ती निश्चितपणाने त्याच्यावरती राहिली नसती. आणि म्हणून मी म्हणतोय की हे जे काही लुटलं त्या लुटीचे परतावे द्या, त्याचं माफी म्हणू नका, त्याची मुक्ती करा. हाच तर आग्रह सगळ्या शेतकरी चळवळीने धरलेला आहे. आणि म्हणून मी म्हणतो की जसा रुग्णशय्येवरती एखादा रुग्ण झोपलेला असेल तर त्याला तात्पुरतं ऑक्सिजन ची जी भूमिका आहे ती फक्त अशा प्रकारची कर्जमुक्ती करू शकते, परंतु त्याच्या जोडीला लगेचच आपल्याला हमीभाव जो स्वामीनाथन साहेबांनी सुचवलेला आहे आज जाहीर केल्याशिवाय किंवा त्याला हमीभावाची जोड दिल्याशिवाय, स्वर्गीय शरद जोशींनी सुद्धा एक सूत्र मांडलेलं होतं की जर तो 5 वर्ष शेतकरी त्याचं काम करत असेल तर त्याच्यातले 3च वर्ष त्याला उत्पादन घ्यायला मिळतात, बाकीचे 2 वर्ष निसर्गाची अवकृपा ठरलेली. आपण सगळं मागच्या इतिहासाकडे बघा. आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्या अवकृपेला त्याला सामोरं जायचं असेल, त्याला उभारी द्यायची असेल तर निश्चितपणानं त्याला 1.5 पटीचा हमीभाव मिळाला पाहिजे. अगदी म्हणजे कर्जमाफी, कर्जमुक्ती, मदत या संकल्पना तात्पुरती मलमपट्टी म्हणून बघितलं तर याकडे काय हरकत नाही, कारण शेतकऱ्याला तग धरून ठेवण्यासाठी किंवा शेतकऱ्याला तात्पुरता दिलासा देण्यासाठी हा पर्याय योग्य आहे. पण शेतकऱ्याला जर उत्तम लाईफस्टाईल, उत्तम आयुष्य त्याचं जर जगवायचं असेल तर शेतकऱ्याला हा 1.5 पट हमीभाव दिलाच पाहिजे. या सगळ्यामध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर बघणार आहोत खरंच शेतकरी आणि शेती व्यवसाय यांचं भविष्य काय आहे यावर आपण चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अनेक शेतकरी असतील, शेतकरी नेते असतील, विचारवंत असतील, यांच्याबरोबर चर्चा करतोय. जावंदिया सर, खरंच शेती आणि शेतकऱ्याचं भविष्य काय असणार आहे की वर्षातनं एकदा चर्चा करून फक्त आकडेवारी मोजायची आहे? नाही, बिलकुल बरोबर बोलात तुम्ही. बघा, आता आमचे सगळे मित्र जे बोलतात आहेत, माझे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा माझा तरुण साथी जो आहे तो बोलतोय की आम्हाला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे 50% हमीभाव पाहिजे. पण आता हा 50% हमीभाव देणार कोण? मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये तो बाजारात मिळणार कसा? कारण आज जगात कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. मी अधोरेखित करतो, आज जगाच्या बाजारात आपल्या हमीभावापेक्षा गहू स्वस्त आहे, आपल्या हमीभावापेक्षा तांदूळ स्वस्त आहे. 40% खाद्यतेलावर आयात कर आहे. काल 5% कमी केला, 45%चा 40% केला. आज जर तो 40% आयात कर नसता तर आपल्याकडे खाद्यतेल 100 रुपयाच्या ऐवजी 60 रुपये किलो झालं असतं. तेलबियांचे काय हाल झाले असते? मला असं वाटतं की आता बाजार भाव हा जागतिक बाजारात निर्यात करून मिळेल. हे एकदा कांद्यासारखी काही परिस्थिती येते जेव्हा निसर्गाचं संकट होतं, म्हणून असं नाही आहे. आता आपल्या देशातले सगळे अर्थशास्त्रज्ञ, मग रघुराम राजन असो, गीता स्वामीनाथन असो, की ज्यांना आता नोबेल प्राइज मिळाले ते डॉक्टर बॅनर्जी असो, हे सगळे काय म्हणतात आहेत की आता शेतीला डायरेक्ट सरळ अनुदान देण्याची गरज आहे, प्रति एकर मदत देण्याची गरज आहे. प्रत्येक जण हे सांगतोय. आणि जगात युरोप असो, अमेरिका असो, गेल्या 30 वर्षापासून मुक्त अर्थव्यवस्थेचे ढोल आपण भारतात वाजवले, पण तिथे सगळ्या सरकारची मदत आहे, तिथे सबसिडी आहे सगळ्यांना. मला काय वाटतं की आपल्या देशात आता शेतकऱ्यांना सबसिडी देण्याची गरज सरळ प्रति एकर आहे, हे मान्य होतं आहे. आता सगळ्या शेतकरी नेत्यांनी ती मागणी धरली पाहिजे की सरकारच्या तिजोरीतनं मदत मागणं म्हणजे भीक मागणं नाही, तो आपला हक्क मागणं आहे. मगाशी मी ज्योतिबा फुल्यांचा उल्लेख केला. शेतकऱ्यांच्या आसूडचं प्रकरण 3रं सगळ्या आमदार खासदारांना विधानसभेमध्ये जाहीर वाचन करायला लावावं अशी माझी विनंती आहे. मी इथे एकच सांगतो की जर आता पुढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर त्याला निसर्गाच्या संकटापासून वाचवण्याकरता, बाजाराच्या अनिश्चिततेपासून वाचवण्याकरता
त्याला सरकारचं संरक्षण देण्याची गरज आहे. हे संरक्षण एक पीक विमा योजनेच्या माध्यमातून दिला जाऊ शकतं. ती गाव स्तरावर करून 100% प्रीमियम सरकारने भरून, म्हणजे तिला युनिव्हर्सल करून आणि त्याच्यात नैसर्गिक संकटाचं नुकसान धरून. दुसरं, तेलंगणा सरकारने एक मार्ग दाखवलेला आहे. तेलंगणा सरकारने 2 वर्षापासून तेलंगणा रयत बंधू योजना सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये ते सरळ 10,000 रुपये एकरी जमिनीची मर्यादा न ठेवता 10 एकराच्या शेतकऱ्याला जूनमध्ये 1 लाख रुपयाचा बेरर चेक देतात, 15 एकराच्या शेतकऱ्याला 1.5 लाखाचा देतात. आणि अशी ती इनपुट सबसिडी म्हणून एक प्रकारे बियाणं, खतं, कीटकनाशकं विकत घेण्याकरता दिलेली ती भांडवली गुंतवणुकीची सबसिडी म्हणून ते देतात. मला असं वाटतं ही जी तेलंगणा रयत बंधू योजना आहे ही जर राष्ट्रीय स्तरावर केली, त्याच्याकरता उद्धवजी ठाकरेंनी, शरद पवार यांनी देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांची, कृषी मंत्र्यांची एक गोलमेज परिषद बोलून अशी मागणी करावी. मला तुम्ही सांगावं की जर मला यावर्षी माझं पीक गेलं अवकाळी पावसाने, पण मला माझ्याजवळ 10 एकर जमीन आहे, मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी मला सरकार 1 लाख रुपये इनपुट सबसिडी देणार आहे. मला माझ्याजवळ अगदी ताकद राहील, मला विश्वास राहील की पुढच्या वर्षी मी माझी जावंदिया शेती सर, म्हणजे उभी करू कुठेतरी शकतो. व्यवस्था असं बदलाकडे काहीतरी लक्ष दिलं पाहिजे. तेलंगणा सरकारनं ज्या पद्धतीनं जुन्या परंपरा ज्या होत्या त्या मोडीत काढून एक नवीन व्यवस्था शेतकऱ्यांसाठी अंमलात आणली. दुर्गाडीजी, या सगळ्यामध्ये आपण बघतोय काय, कसं बघता शेतकऱ्यांच्या भविष्याकडे, थोडक्यात सांगाल, आपल्याकडे वेळ कमी आहे. आता या ठिकाणी जे विवेचन केलं त्याबद्दल मला सांगावं असं वाटतं की स्पर्धा असते ती शेवटी स्पर्धा ही समानांच्यात असली पाहिजे. एका बाजूला लंगडा शेतकरी, लंगडा माणूस आणि दुसऱ्या बाजूला चांगलं पाय असणारा माणूस यांच्यामध्ये स्पर्धा लावली तर कोण जिंकेल याच्यामध्ये काही विषय सांगण्याची गरजच नाही. मला आजही त्या ठिकाणी वाटतं की ज्यावेळेस आपण जागतिकीकरण स्वीकारलं, खुली अर्थव्यवस्था त्या ठिकाणी स्वीकारली आणि ज्यावेळेस फ्री मार्केट, ओपन मार्केट आपण ज्यावेळेस स्वीकारलं, त्यावेळेस आता साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान दिलं पाहिजे. इतर देशामधल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं अनुदान त्या ठिकाणी मिळलं जातं. माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी विहीर खोदायची असेल, पाईपलाईन करायची असेल, मोटार घ्यायची असेल, वीज कनेक्शन घ्यायचं असेल, त्यासाठी जर 5 लाख रुपये खर्च करणार असेल तर या सगळ्या प्रकारच्या औषधे असतील, विहीर असेल, पाईपलाईन असेल, या सगळ्यांसाठी जर अनुदान आपण दिलं, अनुदान जर दिल्यानंतर त्याचा प्रोडक्शन कॉस्ट त्या ठिकाणी कमी होईल, उत्पादन खर्च त्याचा कमी झाला तर तो जागतिक बाजार व्यवस्थेमध्ये आपला माल कमी किमतीला विकू शकतो आणि त्याला त्या ठिकाणी मार्केट मिळू शकतं. एका बाजूला तुम्हाला हमीभाव देता आला पाहिजे. हमीभाव जर तुम्हाला देता येत नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अनुदान दिली पाहिजे आणि अनुदान देण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी आपली अर्थव्यवस्था त्या ठिकाणी साऊंड असली पाहिजे. दुसऱ्या एका गोष्टीचं मला त्या ठिकाणी आपलं लक्ष वेधू इच्छितो. रेग्युलर म्हणजे जर आपण रेग्युलर शेतकरी असेल किंवा डिफॉल्टर शेतकरी असेल, या ठिकाणी जो थकबाकीदार असतो, त्याची थकबाकी झालेली असते, अशा प्रकारच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जमाफी दिली जाते. पण मला मुद्दाम सांगायचंय, आज आपल्याकडे बऱ्याचदा 31 मार्चला बरेचसे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे शेतकरी असतात. ते 31 मार्चला त्या ठिकाणी 0% पीक कर्जाचा फायदा मिळावा म्हणून त्या ठिकाणी कर्ज भरतात. याचा अर्थ ते साऊंड असतात असं नाही. सावकाराकडनं ते 5-5, 10-10 टक्क्यानं 4-4 दिवसासाठी सावकाराकडनं कर्ज घेतात, नवं जुनं करतात आणि त्या ठिकाणी त्या शेती कर्जाची परतफेड ते करतात, म्हणून ते रेग्युलर होतात. आणि अशा प्रकारच्या रेग्युलर होणाऱ्या शेतकऱ्याला जर आपण कर्जमाफी दिली नाही तर ते मला वाटतं चुकीचं आहे. काही लोक अगदी म्हणजे दिगंबरजी, कुठेतरी हमी भावाचा विचार तर करायला पाहिजे, किंवा हमी भाव जर देता आला नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही किंवा जावंदिया सरांनी सांगितल्या प्रकारे अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनंजयजी आपल्यासोबत आहे. धनंजयजी, काय भविष्य वाटतंय अशा प्रकारे जर चाललं शेती जर हातबट्यातच राहिली तर काय असेल शेतीचं भविष्य? खरं तर मगाशी दुर्गुडे सरांनी सांगितलंय किंवा शेतकरी प्रत्येक वर्षी नवं जुनं करतो, हे अगदी खरोखर आहे. त्या 1 लाख रुपये जर कर्ज घेतलं, तो इकडून तिकडून पैसे आणतो, ते पैसे बँकेत भरतो, बँकेवाल्याचा पण त्याला ताकद असतो, तू पैसे भर नाहीतर तुझं व्याज वाढतंय, नाही तुझ्यावर कारवाई होईल. त्यामुळे त्या भीतीपोटी तो व्याज भरून नवं जुनं करून तो रेग्युलर मध्ये येण्याचा प्रयत्न करतो. त्याचा यामागे एकच उद्देश असतो की माझं आता खरीपाचं पीक येईल, माझं रब्बीचं पीक येईल, तो आशेने जगत असतो. पण त्याला तो मध्येच कुठेतरी अवकाळी या नैसर्गिक आपत्तीमध्ये तो सापडला जातो, कधी गारपिटीमध्ये, कधी अतिवृष्टीमध्ये. या सगळ्या गोष्टीच्या व्यूहचक्रेमध्ये शेतकरी आता सध्याचा काळ हा त्याचा चाललेला आहे. मगाशी जावंदिया सरांनी आणि दुर्गुडे सरांनी पण एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला की हमीभाव जरी नसला ठीक आहे, या सगळ्या गोष्टी हमीभाव तर पाहिजे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्या ज्या बाहेरच्या देशांमध्ये जसं शेतकऱ्यांना मदत केली जातं, जसं अनुदान केलं जातं, तसा तरी प्रयोग आपल्या देशामध्ये केला पाहिजे, तरच आपला शेतकरी अगदी. आणि शेतकऱ्याला सगवण्यासाठी हे करणं तितकंच महत्त्वाचं आहे. हंसराजजी, थोडक्यात सांगा कसं बघता याच्याकडे, वेळ कमी आहे, 1 मिनिटात सांगा.
मी तर सांगेल की कायद्याच्या स्वरूपामध्ये मागच्या वेळेला देशव्यापी एक चळवळ संसदेला घेराव घालण्यात आला, ज्या वेळेला अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून, ज्यामध्ये राजू शेट्टी साहेबांपासून तर देशातले VM सिंगांपासून तर देशातले सगळेच शेतकरी चळवळीतले लोक होते. आणि मला सांगितलं पाहिजे की मागच्या वेळेला संसदेमध्ये हे 2 विधेयकं त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली, ज्यामध्ये याला कायद्याचा आधार मिळावा, याचा कायदा व्हावा. असंही आपण बघतात की आज वेगवेगळे कायदे आणून देशामध्ये जे काही वातावरण दूषित करण्याचं काम चाललेलं आहे, त्याच्या पलीकडे जाऊन जो खऱ्या अर्थानं कृषीप्रधान देशासाठी अत्यंत आवश्यक असलेला हा हमीभावाचा कायदा जर आपण आणला तर निश्चितपणानं मी जावंदिया सरांनी किंवा इतर मान्यवर वक्त्यांनी ज्या ज्या काही सूचना केल्या त्याचं मी स्वागत करतो. अनुदानाच्या स्वरूपात द्या किंवा आणखी कशा प्रकारे राष्ट्रीय निधीची निर्मिती करून त्यांना मदत देता येईल तसं बघा, परंतु त्या हमीभावापोटी त्याचा तोटा होऊ नये. उत्पादन खर्चाच्या 1.5 पटीचा भाव तरी किमान त्याच्या पदरात पडला जावा, मग कुणाकडे हात पसरण्याची कधीही शेतकऱ्याला गरज नाही. आणि आजही अगदी या सगळ्याला कायद्याचा आधार पण असावा. तुम्ही मांडलेला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे हंसराजजी. महेश सर, आपण बघितलं शेतकऱ्यांचं भविष्य या विषयावर आपण चर्चा केली आता, आणि सगळ्या मान्यवरांनी, शेतकरी नेते असतील किंवा विचारवंत असतील, यांनी बघितलं कसं बघता येईल शेतकऱ्याच्या भविष्याकडे. नाही, आपण जर इतिहासाकडे बघितलं तर इतिहासातून बराच बोध आपण सगळेजण घेत असतो. ज्या इंग्लंडमध्ये 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती आणि नागरीकरणाची प्रचंड मोठी लाट आलेली होती, त्या काळामध्ये ऑलिव्हर गोल्डस्मिथ नावाच्या अत्यंत प्रतिभासंपन्न कवीने तत्कालीन समाजस्थितीचं वर्णन करणारी कविता लिहिलेली होती. डिवास्टेटेड विलेज, ती प्रदीर्घ कविता एक क्लासिकल लिटरेचरचा नमुना मानला जातो. त्या कवितेमध्ये 1760 मध्ये त्यांनी जे लिहिलेलं आहे ते आता मला इथे त्याची प्रचिती येताना दिसते. ते लिहितात ऑलिव्हर गोल्डस्मिथ, शेत जमिनीवरचं आक्रमण निष्ठुर व भयकारी, संपत्ती वाढवणारे पण माणसं नष्ट करणारे. राजे रजवाडे सरदार मोठे होतील किंवा संपतील, त्यांचा जीवनश्वास चालू राहील जसा अविरत जीवन प्रवास. पण जर जमीन कसणारा, देशाची शान असणारा शेतकरी एकदा संपला की पुन्हा निर्माण होणे नाही. त्यावेळेस 1760 मध्ये इंग्लंडच्या एकूण लोकसंख्येपैकी 90% लोक शेती करत होते, आणि आज जवळपास 250 वर्षानंतर इंग्लंडच्या एकूण लोकसंख्येपैकी 2% सुद्धा लोक शेतीवर नाही आहेत, शेतीवर आधारित जीवन जगताना दिसत नाही आहेत. आपण यातून बोध घेतला पाहिजे. भारताने जर कृषी संस्कृती ही आपली मानलेली आहे तर कृषकाला जपण्यासाठी आणि कृषी संस्कृती जपण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न. अगदी म्हणजे 250 वर्षापूर्वी गोल्डस्मिथ यांनी जी भीती वर्तवलेली होती ती कुठंतरी 250 वर्षानंतर जावंदिया सर थोडक्यात अर्ध्या मिनिटात बोला. मात्र सर एकच सांगतो, नाही एका अर्धा मिनिट. मात्र सर, तुम्ही जे इंग्लंडचं उदाहरण दिलं, इंग्लंडमध्ये सगळ्यात जास्त अनुदान दिल्या जातं. युरोपियन पार्लमेंटमध्ये जे बजेट आहे त्या बजेटमध्ये 50% युरोपच्या शेतीकरता सबसिडी होती, आणि त्यातला सगळ्यात मोठा वाटा हा इंग्लंडमध्ये जातो, कारण तिथे पर एकर सबसिडी आहे. हे मला अधोरेखित करायचं आहे. तरी सुद्धा शेतकऱ्यावर तिथले ही वेळ आली, त्यामुळे महाराष्ट्र असेल किंवा भारतानं असेल या बाबतीमध्ये गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. आपण चर्चा केली शेतकरी आत्महत्या थांबणार कधी, कारण एकीकडे सत्तेचा सारीपाट सुरू होता तर राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू होत्या. कर्जमाफी आणि कर्जमुक्ती, चिंतामुक्ती हे वेगवेगळे शब्द वापरले जात आहेत, आणि या सगळ्यामध्ये कुठंतरी शेतकऱ्याचा जो मूळ गाभा आहे, शेतकऱ्याला जो हमीभाव पाहिजे आहे त्याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय. आश्वासनं दिली जात आहेत, निवडणुकांचे प्रचार शेतकऱ्याभोवती फिरतायत, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जीवावर हे राजकीय नेते, राजकीय पक्ष सत्ता स्थापन करतायत, सत्तेचा सारीपाट स्थापन करतायत, या नंतर मात्र शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय. या चर्चेमध्ये आपण बघतोय न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सहभागी झाले, शेतकरी नेते विजय जावंदिया सहभागी झाले, धनंजय धोरडे पाटील शेतकरी आपल्या सोबत होते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हंसराज वडघुले आणि शेतकरी आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आणि संचालक दिगंबर दुर्गाडे सुद्धा आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी झाले. सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद. आणि या शेतकऱ्यांबद्दलच्या बेधडकमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा